दडपण होतं आणि जबाबदारी खूप होती. सरांचं जे विजन आहे त्याच्यावर विश्वास होता, त्यामुळे सरांचं विजननी त्यांनी मला सिलेक्ट केलंय हे कळल्यानंतर मला एक तर जबाबदारी वाढली. आणि की आता इथून पुढे कसं प्रत्येक गोष्ट म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक पाऊल ठेवताना जपून ठेवायला लागेल, ही एक जाणीव झाली. आणि मग जो प्रवास होता तो खूप मोठा प्रवास होता, कारण मधल्या काळामध्ये खूप मी 2 महिने पुण्यामध्ये राहिला होतो. मग सकाळी वर्कआउट असेल, त्याच्यानंतर मग भाषेवर काम व्हायचं, वाणी संस्कार व्हायचे. मग कसा ऍटिट्यूड कसा ठेवायला पाहिजे, कसा वॉक असेल, काय स्टान्स असेल बॉडीचा, काय बॉडी लँग्वेज असेल, मग वॉर सिक्वेन्स असेल, घोडेस्वारी असेल. मग प्रत्येक गोष्टी म्हणजे पारंगत मी व्हायला हवं, त्याच्यासाठी ऑब्व्हियसली दिग्पाल सरांनी, आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी सर, त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर. आणि मग शेवटी फायनली शूटिंग संपन्न झाली. त्यामुळे शूटिंग मध्ये तेवढं प्रेशर कमी होतं म्हणण्यापेक्षा तयारी खूप जास्त करून गेल्यामुळे दडपण तर अजूनही आहे.